नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 4 सामाजिक व राजकीय चळवळी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. मागील पाठात आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतले. राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते. त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावा लागतो. या भागातील अभ्यास घटक आहे चळवळी का. या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास या भागामध्ये करणार आहोत. पहा, एका स्थानिक वर्तमानपत्रातील ही बातमी वाचा. बालविवाहाविरोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झाली आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केले. हुंडाविरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली. याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे, कारण गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत. पहा की या स्थानिक वर्तमानपत्रातील बातमीवरून तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न पहा. वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळीचा उल्लेख आहे, त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? त्याचं उत्तर काय आहे तर बातमीच्या पहिल्या परिच्छेदात बालविवाहाविरोधी चळवळीचा उल्लेख केला आहे. या चळवळीमुळे स्त्रीला एक माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, स्त्री स्वातंत्र्य हे मूल्य जोपासले जावे असा हेतू आहे. या चळवळीमुळे बालविवाहाच्या प्रमाणात 50% घट झाल्याचे समजते. तर पहा की दुसऱ्या परिच्छेदात हुंडाविरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी बालविवाहाविरोधी चळवळीला सहकार्य केले आहे. कुपोषण, गरिबी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र चळवळ उभी करण्याची गरज आहे हे लक्षात येते. यावरून प्रत्येक चळवळ आपल्या विशिष्ट प्रश्नाचा पाठपुरावा करत असली तरी या चळवळीमागे एक व्यापक विचारसरणी असते. बालविवाहाविरोधी चळवळीचा लोकशाही, महिला सक्षमीकरण, सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास असतो हे समजते. बालविवाहाविरोधी चळवळींचा लोकशाही, महिला सक्षमीकरण, सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास असतो हे समजते. तसेच पहा की इतर चळवळींनी दुसऱ्या एखाद्या चळवळीला सहकार्य करणे गरजेचे असते. दुसरा प्रश्न असा आहे की या बातमीत सुटे असे एक विषय दिसतात, म्हणजे चळवळी एकाच विषयाची संबंधित असतात का? तर त्याचं उत्तर काय आहे? चळवळी या अनेक विषयांशी संबंधित असतात. चळवळी या अगदी सार्वजनिक स्वच्छतेपासून ते स्त्रिया व बालकांच्या प्रश्नांपर्यंत, पर्यावरणाच्या समस्यांपर्यंत विविध विषयांशी संबंधित असतात. तिसरा प्रश्न असा आहे की चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असे तुम्हाला वाटते का? तर त्याचं उत्तर आहे हो, चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल, कारण चळवळ ही लोकसमूहातून उभी राहते. समाजातील एका समस्येचे निराकरण करण्यासाठी समाजातील इतर संबंधित समस्यांवर काम करणारे इतर घटक एकत्र आले तर त्यातून सर्वसमावेशक पद्धतीचे काम होऊ शकते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा येतोय चळवळी का. समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही. काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. त्याच्या निराकरणासाठी लोकांना
संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. या सामूहिक कृतीला चळवळ असे म्हणतात आणि सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो. चळवळ म्हणजेच काय, तर काही लोक एखाद्या प्रश्नाच्या किंवा समस्येच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून त्या समस्येबाबत जनमत तयार करतात आणि त्या संदर्भात एखादी कृती करण्यासाठी राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणतात. या सामूहिक कृतीला चळवळ असे म्हणतात आणि ही सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो. पहा की लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न हे चर्चेत येतात. शासनाला त्या प्रश्नाची दखल घ्यावी लागते. चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो. पहा की शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी उभ्या केल्या जातात. निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे, परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे. पहा की शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी उभ्या केल्या जातात आणि निषेध अथवा प्रतिकार करण्यासाठी हक्क हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे, परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे. सांगा पाहू, विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे, त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या आहेत? आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या आहेत? तर पहा, एक नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर यांचे, नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर, आणि 2 डिंबे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्याकरता कुसुम कर्णिक यांच्या पुढाकाराने घेतलेली चळवळ. कोणत्या आहेत? तर नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर आणि डिंबे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्याकरता कुसुम कर्णिक यांच्या पुढाकाराने घेतलेली चळवळ या आपल्या देशातील सक्रिय चळवळी आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, चळवळ म्हणजे काय? प्रश्न 2, लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे.